आज आपण बघणार आहे सर्वगुण संपन्न अशी मेथी मूगडाळची भाजी। एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा। उन्हाळ्यासाठी तर एकदम परफेक्ट अशी भाजी आहे। मूगडाळ ही पचायला हलकी, सोबतच थंड गुणधर्माची आहे आणि मेथी तर सर्वांना माहिती आहे सर्वगुण संपन्न आहे। सोबतच बघा त्यासाठी काय केलं माहिती आहे का, मी मस्त ताजी ताजी मेथी घेतली, त्याला मी निसून पाण्याने स्वच्छ धुवून त्याला कट करून घेतली, आवश्यक ती तयारी करून घेतली आणि 1 घंटापूर्वीच मी डाळ अशी भिजत घातली होती। बघा छान अशी डाळ भिजलेली आहे, मी तुम्हाला तोडून दाखवते। आता आपण याला फोडणी घालूया। त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम केले, त्यामध्ये मी टाकणार आहे जिरं, मोहरी आणि थोडंसं हिंग टाकणार आहे, कारण डाळ आहे, हिंग आपल्याला डाळ पचण्यासाठी हेल्प करते बघा। त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेला कांदा, हिरवी मिरची आणि खोडलेलं लसूण टाकणार आहे। त्याला सर्व मस्त व्यवस्थित हलवून ते कलर चेंज होईपर्यंत आपण कांदा, हिरवी मिरची आणि लसूण शिजवून घेणार आहे बघा। छान असे आपले शिजलेले आहे, कलर पण छान चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहे सुखे मसाले। सुखे मसाले आपण आपल्या आवडीप्रमाणे, टेस्टप्रमाणे टाकायचे आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहे हळद, तिखट, धनापूड आणि थोडंसं गरम मसाला टाकणार आहे। उन्हाळा आहे तर गरम मसाला कमीच खाल्ला गेला पाहिजे बघा। थोडंसं मी गरम मसाला टाकणार आहे। आता मी याला व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। यामुळे काय होते, मसाला चांगले शिजले जाते, कांदा वगैरे जे काही कच्चं राहिलं असेल ते सर्व शिजलं जाते आणि तेव्हा बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहे ताजी ताजी कट केलेली मेथीची भाजी बघा। आता मी याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये बघा। नंतर मी त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ। आता मी याला मस्तपैकी वाफेवर शिजवून घेणार आहे मेथीला 50% बघा। झाकण ठेवून मस्त मी त्याला शिजवून घेणार आहे। झाकण ठेवल्यामुळे त्याच्यातले जे काही विटॅमिन्स असतात ते उडणार नाही बघा। छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे। आता मी त्यामध्ये टाकणार आहे भिजवलेली मूग डाळ बघा। मूग डाळ तशी शिजायला खूप कमी वेळ लागतो बघा। आता यामध्ये मी पाणी नाही टाकणार आहे। मूग डाळ टाकल्यानंतर मी त्याला वाफेवरच शिजवणार आहे। यामुळे ती भाजी एकदम पौष्टिक अशी टेस्टी अशी भाजी लागते बघा, खमंग अशी भाजी होते बघा। मी छानपैकी मूग डाळ मिक्स करून घेतली। आता झाकण ठेवून याला वाफेवर शिजवणार आहे। मेथी आहे त्याला बघा छान असं आपल्यालाच पाणी सुटलेलं आहे। आता मी मस्त मूग डाळ म्हणजे शिजवून घेणार आहे बघा। छान आपली मूग डाळ शिजलेली आहे। आता मी काय करणार आहे, याला मस्त गरमागरम सर्व करणार आहे आपल्या परिवाराला बघा। एकदम टेस्टी अशी खमंग अशी मूग डाळची भाजी तयार झाली आहे बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत। बाय बाय।